सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आय पी एल सीझन एका आठवड्यावर आला आहे. सो बिल्डअप होतो आहे गोष्टींच्या आय पी एलच्या अराऊंड. सगळे प्लेयर्स, टीम्स, कॅम्प्स सुरू झालेले आहेत सगळ्या टीम्सचे. सो आता इट्स टेक्निकली टाईम टू जस्ट हॅव अ रिव्ह्यू अँड ओव्हरऑल लेट्स हॅव अ चॅट अबाउट ऑल द टीम्स. सो आजचं पहिलं हे म्हणजे वी आर गोन टॉक अबाउट के के आर. सो के के आर इज द डिफेंडिंग चॅम्पियन्स आणि त्यांनी श्रेयस अय्यरला सोडलं. त्या एका श्रेयस अय्यरला सोडलं त्याच्यामुळे सगळे लोक वर शॉक्ड की ह्याला का सोडलं अँड ऑल दॅट स्टफ. बट दे हॅव क्वाईट रिकवर्ड फ्रॉम द हे की श्रेयस अय्यरला जरी सोडलं असेल त्यांनी इतकं चांगले रिप्लेसमेंट्स घेतलेत की त्यांची टीम आता ही थोडीफार चांगली आणि ही अशी दिसते. के के आर इज द सो फॉर द थर्ड हायेस्ट हे फ्रँचाईज इन टर्म्स ऑफ ट्रॉफी. म्हणजे दे आर थर्ड टीम. आहे मुंबई आणि चेन्नई 5-5 ट्रॉफीज आणि यांच्याकडे 3 ट्रॉफीज. आणि ओव्हरऑल पण त्यांची व्हॅल्यू इज दे आर इन थर्ड पोझिशन. सो ओव्हरऑल के के आरची हिस्ट्री पण खूप इंटरेस्टिंग राहिली की गंभीरने येऊन त्यांच्या टीमला एकदम सपोर्ट करून त्यांनी 12 आणि 2014चं टायटल मारलं. त्यांचा तो 3-4 वर्षाचा ग्लोरियस एरा टाईप्स होता. आणि आता दे आर इन 2025. So these are the buys which the KKR team has done in the auction. So we can see की लॉट ऑफ एक्सपिरियन्स त्यांनी आणला आहे टेबलवर, जरी त्यांनी श्रेयस अय्यरला काढलं तरीसुद्धा. सो आणि मेन म्हणजे त्यांनी तो त्यांचा जो कोर होता ना, लाईक दे हॅड नारायण, अजून रसल, ह्या दोघांना तरी त्यांनी रिटेन केले. खूप मनीष पांडेला परत आणलं आहे त्यांनी, त्यांच्यामुळे तो पण एक की प्लेअर आहे त्यांच्या ओव्हर द इयर्स. अजून रघुवंशी पण आहे जो मागच्या सीझनमध्ये खूप चांगला खेळला होता. आणि काही व्हॅल्युएबल ॲडिशन्स आहेत जसे की आय वुड से अजिंक्य रहाणे आहे, क्विंटन डिकॉक आहे, मोईन अली आहे. आणि ओव्हरऑल सगळेच डिपार्टमेंट लुक्स गुड. म्हणजे टीम इज क्वाईट बॅलन्स असं मला वाटतं. सो के के आरला टॉप 4ला यावर्षी जाण्यात होपफुली काही इश्यू न यावा. पण देर आर टीम्स लाईक SRH आहे, पंजाब आहे, फॉर दॅट मॅटर मुंबई इज क्वाईट स्ट्रॉंग, CSK पण स्ट्रॉंग आहे. आय कॅन से की यावेळेस कॉम्पिटिशन इज क्वाईट टफ टू बी ऑनेस्ट. की ऑल द टीम्स आर प्रिपेअर्ड. मेगा ऑप्शन होतं यावर्षीचं, त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळ्याच टीमनी त्यांचे 100% देऊन खूप हायर व्हॅल्यूचे कितीतरी कोटींमध्ये प्लेयर्स गेले. आणि ह्या सगळ्यामुळे सगळ्या टीम्सनी इक्वली त्यांचं हे फिल केलेत स्पॉट्स आय वुड से. अँड के के आर लुक्स गुड. सो मी आत्ता काही ॲनालिसिस करून के के आरची प्रॉबेबल 11 काढली आहे, जी मला वाटते. मग इट कुड बी रॉंग, पण मला तरी ही अशीच वाटते आहे. सो द प्रॉबेबल 11 इज, सो दिस इज द प्रॉबेबल 11. अजिंक्य रहाणे कॅप्टन. सुनील नारायणला मी ठेवलं आहे कारण मागच्या वर्षी ही वॉज अ क्वाईट गुड प्लेअर की ओपनिंग स्पॉटला तो बरेच वर्ष खेळतो आणि के के आरसाठी तो. मग व्यंकटेश अय्यर, रघुवंशी यंग आहे, डॅशिंग एकदम, धुवाधुवी फुल पिंच हिटिंग करतो फुल ऑन. रमणदीप सिंग अजून एक पॉवर हिटर. देन द आंद्रे रसल. मग रॉव्हमन पॉवेल हा एक नवीन हे त्यांचा बाय आहे. मग रिंकू सिंग, उमरान मलिक पण अजून एक त्यांनी नवीन प्लेअर घेतला. देन हर्षित राणा अँड वरुण चक्रवर्ती. आणि फॉर इम्पॅक्ट आय हॅव सिलेक्टेड मनीष पांडे, एनरिक नॉर्किया, डिकॉक, मोईन अली आणि वैभव अरोरा. तर आय कॅन मी चेंज, मला जर वाटलं तर आय कॅन रिमूव्ह उमरान मलिक अँड ब्रिंग इन एनरिक नॉर्किया बिकॉज ओव्हरसीजचा त्यांना एक ऑप्शन आहे. सो दे कॅन ब्रिंग इन हिम जेव्हा असं खूप इंटेन्स वगैरे बॉलिंग सेकंड असेल, डिफेंड करायचं असेल चांगलं टोटल तर, किंवा वैसा वर्षा म्हणजे त्यांना एक्सपिरियन्स बॉलर हवे असेल तर दे कॅन गो फॉर दॅट. आणि इवन मोईन अली इज अ गुड ऑप्शन इन प्लेस ऑफ नारायण जर तो कधी इंज्युअर झाला किंवा काही तर काही. आणि मनीष पांडे, आपण मनीष पांडेला बघितलं होतं की लास्ट इयर एका मॅचमध्ये आय थिंक अगेन्स्ट मुंबई किंवा कुठली तरी एक टीम होती, के के आरवर समथिंग लाईक 54 वगैरे. तर मागच्या वर्षी किंवा कधीतरी मॅच झालं होतं असं की मनीष पांडेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणलं आणि त्यांनी खूप अशी बॅलन्स्ड अशी नीट पार्टनरशिप केली. रिंकू सिंग का कोणाबरोबर तरी ही मेड अ गुड पार्टनरशिप. आय गेस रघुवंशी होता त्याच्यावर त्यांनी चांगली पार्टनरशिप केली विच हेल्प के के आर टू गो अबाउट अ रिस्पेक्टेबल टोटल. सो त्या व्ह्यूनी आय वुड से मनीष पांडे इम्पॅक्ट प्लेअर, पण मोस्टली तरी यूज नाही करणार. बट स्टील
वैभव अरोरा कॅन बी अ रिप्लेसमेंट फॉर हर्षित राणा, त्याला जर काही इंजुरी वगैरे झाली तर. आणि डिकॉक पण असाच आहे, ही कॅन बी यूज ॲज अ ओपनर. आणि ओव्हरऑल स्पिन डिपार्टमेंट म्हटलं तर दे हॅव वरुण चक्रवर्ती, मोईन अली, सुनील नारायण. सो स्पिन डिपार्टमेंट लुक्स गुड. बॅटिंग इज क्वाईट गुड. लाईक रहाणे आहे तुमच्याकडे, रमणदीप, पॉवर हिटिंग वगैरे सगळंच आहे. आणि वेअरॅज बॉलिंगमध्ये त्यांनी म्हणलं तर मी इथे लिहिलेलं नाही आहेत, पण त्यांच्या स्क्वॉडमध्ये दे हॅव स्पेन्सर जॉन्सन पण आहे त्यांच्याकडे स्क्वॉडमध्ये. अजून इथे तर मी गुरबाज पण आहे ॲक्च्युली इम्पॅक्ट प्लेअर म्हणून, तो अफगाणिस्तानचा. सो ही कुड ऑल्सो बी अ गुड हे. सो ओव्हरऑल इट्स क्वाईट बॅलन्स टीम आय वुड से. आणि मला तरी वाटते दे कॅन सिरियसली ब्रिंग बॅक द टायटल. म्हणजे अनलेस अँटिल काहीतरी खूपच वियर्ड काही झालं. कारण आत्ताचं T20 बघता की दे हॅव टिक्ड ऑल द बॉक्सेस, की बॅटिंगमध्ये स्ट्रॉंग आहे, डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग, डेथ ओव्हर्समध्ये थोडा इश्यू येऊ शकतो. पण डिपेंड्स की कुठली टीम आहे अगेन्स्ट. म्हणजे कुठली तरी टीम लाईक SRH वगैरे असेल तर मग कुठल्याच टीमला डेथ ओव्हर्समध्ये किती स्पेशलिस्ट बॉलर असले तरी काही उपयोग पडत नाही. बट स्टील डेथ ओव्हर कॅन बी इश्यू फॉर देम. आणि लुक्स गुड. आय वूड रेट द टीम मे बी 8.5. सो 8.5 इज गुड टू बी ऑनेस्ट. कारण आहे दे आर गुड टू गो. असं आहे, मी खरं सांगू का, इट्स लाईक एखाद दुसरा पॉवर हिटर जर फेल गेला, कारण सध्याचा फॉर्म बघितला तर रसलचा फॉर्म IPL टू IPLच असतो. रोहमन पॉवेलला फार पण असं कोणी आत्ता खेळताना बघितलं नाही आहे. अँड टू बी ऑनेस्ट अजिंक्य रहाणे चांगला खेळतो आहे सध्या तरी. आणि दिस टीम कॅन पोटेन्शियली क्वालिफाय फॉर द प्ले ऑफ दिस इयर ॲज वेल. कारण बॅलन्स्ड आहे. रमणदीप, रघुवंशी सगळे प्लेयर्स आहेत परफेक्ट. पेस बॉलिंग युनिट आहे. खूपच विचार करून केलेला आहे टीम यांनी. सो दिस वॉज द व्हिडिओ गाईज. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढची टीम आता येईल, तुम्ही सरप्राईज ठेवतो, असं मी काही रिव्हील करत नाही. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.